नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे. मुख्यमंत्र्यांनी आता राज्यपालांना एक पत्र लिहिलेलं आहे. राज्यपालांनी नुकतंच राज्य सरकारला एक पत्र लिहिलं होतं आणि त्याला या पत्राद्वारे उत्तर देण्यात आलेलं आहे. आणि या पत्रात मुख्यमंत्र्यांनी कोणकोणते मुद्दे मांडलेत ही बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय. संसदीय कामकाज समितीमध्ये अधिवेशन कार्यकाळ ठरवण्यात आलेला आहे असा मुद्दा यात मांडण्यात आलाय. त्याचबरोबर दुसरी लाट ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तिसरा मुद्दा मांडण्यात आलाय. ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय आणि त्यामुळे केंद्राला आम्ही विनंती केली की डेटा द्यावा, आपणही पाठपुरावा करावा. आणि ज्यामुळे हे पत्र लिहिण्यात आलं होतं राज्यपालांकडून त्याचा उल्लेख यात करण्यात आला आणि त्याच्यामध्ये म्हणण्यात आलं विधानसभा अध्यक्ष नेमणुकीबाबत कालमर्यादा निश्चित नाही आणि सध्या उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे कामकाज सांभाळतात असं देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रात लिहिल्याचं कळतं आहे. अधिक माहिती घेणार उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, विस्तारानं सांगशील की मुख्यमंत्र्यांनी कशा रीतीने हे सगळे मुद्दे मांडलेत? रेणुका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी जे पत्र पाठवलं होतं त्या पत्राला आता उत्तर पाठवलेलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जे निवेदन पत्र राज्यपालांना दिलं होतं त्या पत्राच्या आधारे राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी जे काही विविध मागण्या आणि माहिती मागवली होती त्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांनी अतिशय मुद्देसूद जे आहे उत्तर जे आहे प्रत्येक गोष्टीला ते दिलेलं आहे. एकूणच राज्यातील सर्वात जो महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा. त्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण देताना हे सांगितलेलं आहे की गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला कोविडचा संसर्गाचा प्रादुर्भाव जो आहे मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे त्यावेळेला ती इलेक्शन जी आहे निवडणूक जी आहे ती घेता आली नाहीये. आता सुद्धा डेल्टा प्लस व्हेरियंटचा जो आहे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. तरी देखील अशा परिस्थितीमध्ये आमची राज्य सरकारची इच्छा आणि प्रयत्न आहे की निवडणूक व्हावी या संदर्भातलं त्यांनी स्पष्टीकरण जे दिलेलं आहे. त्याचबरोबर राज्यातल्या जे मागास प्रवर्ग आहे त्या मागास प्रवर्गासाठी देखील राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलंय. त्याचबरोबर इम्पिरियल डाटा जो आहे वस्तुनिष्ठ माहिती जी आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे गोळा करण्याचं काम जे राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर जे सामाजिक दृष्ट्या मागास आहे प्रवर्ग त्यांची एक तांत्रिकची पूर्ण माहिती गोळा करण्याचं काम जे आहे ते पुन्हा एकदा राज्य सरकारने केलेलं आहे आणि ती संपूर्ण माहिती जी आहे केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना देखील दिली जाणार आहे. अशा एकूण विविध विषयांवर त्यांनी मुद्देसूद आणि सविस्तर माहिती जी आहे राज्यपालांना दिलेली आहे. या पत्रानंतर आता या पत्राला राज्यपाल उत्तर देत आहेत का हे पाहावं लागणार आहे. मात्र आता पावसाळी अधिवेशन जे आहे ते जवळ आलेलं आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी 2 दिवसाचं पावसाळी अधिवेशन आहे. त्या पावसाळी अधिवेशनात देखील या पत्रावरनं अनेक वादंग किंवा वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निश्चित आपण बघतोय की मुख्यमंत्र्यांनी आता राज्यपालांना पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये कोणकोणते मुद्दे मांडले त्याविषयी आपण बोलतो आहोत. संसदीय कामकाज समितीमध्ये अधिवेशन कार्यकाळ ठरवण्यात आलेला आहे असं आणखीन 2-3 मुद्द्यांचा यामध्ये उल्लेख आहे. आणि या संदर्भात लोकमतचे वरिष्ठ कार्यकारी संपादक संदीप प्रधान सर आता आपल्या सोबत आहेत. संदीप सर, तुम्ही याचं कसं कराल विश्लेषण, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आता राज्यपालांना पत्र लिहून त्यांच्या पत्राला उत्तर दिलंय? निश्चित, आणि त्यांनी सर्व मुद्द्यांना उत्तर देताना म्हटलेलं आहे की ओबीसींसाठीचा जो काही डेटा हवा आहे सरकारला तो मिळवून देण्यासाठी राज्यपालांनी मदत करावी केंद्राकडे, ही सुद्धा त्यांनी एकूणच विनंती केलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतच्याही ज्या अडचणी आहेत, एकूण कोरोना टेस्टिंग, आमदारांच्या पॉझिटिव्ह ठरण्याची भीती, हे सगळं जे काही व्यक्त केलं ते बघता त्या निवडणुकीबाबत सुद्धा काही शिवसेना फार उत्सुक आहे असं काही दिसत नाही त्या पत्रात वाचल्यानंतर. धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना हे पत्र लिहिलंय आणि संसदीय कामकाज समितीत अधिवेशनाचा कार्यकाळ ठरलेला आहे. दुसरी लाट अजून ओसरलेली नाही आणि तिसऱ्या लाटेचा अजूनही धोका कायम आहे. डेल्टा व्हेरियंटचा धोका देखील आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बद्दलचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलाय. केंद्राला आम्ही या संदर्भातला डेटा द्यावा त्याचबरोबर अशी विनंती केली होती आणि त्या संदर्भात तुम्ही देखील पाठपुरावा करावा असं आवाहन देखील यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी केलेलं दिसतंय. धन्यवाद सर तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आणि धन्यवाद उदय देखील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत होते. विधानसभा अध्यक्ष नेमणुकीबाबत कालमर्यादा निश्चित नाही आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच नुकतंच झालेलं अधिवेशन देखील पार पडलेलं आहे. ते कामकाज सांभाळतात असं देखील त्यांनी या पत्रात म्हटलंय. आपण राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे हे उत्तर दिलंय आणि यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाचं पद निवडणूक अजून का झालेली नाही अशी आठवण करून देणारं पत्र राज्यपालांनी लिहिलं होतं आणि त्याला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय.
दरम्यान राज्यपालांनी ज्याचा आता आपण उल्लेख केला, भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारला बुधवारी पत्र पाठवलं होतं, त्यात नेमकं काय म्हणण्यात आलं होतं त्यावर देखील नजर टाकणार आहोत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटलं होतं. त्यांनी 2 निवेदनं मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्यानं जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करून याबाबत मला कळवा, असं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पत्रात लिहिलं होतं. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो. राज्यपालांच्या पत्राला आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय. काही दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारी जे राज्याचे राज्यपाल आहेत त्यांनी आठवण करून दिली होती विधानसभेच्या अध्यक्षपद अजूनही त्याची निवडणूक झाली नाही. त्याबद्दल आपल्याला माहिती अशी देखील चर्चा आहे की पक्षांमध्ये मतभेद आहेत का ही निवडणूक घेण्याबद्दल, उमेदवार कोण असावा याबद्दल काही चर्चा सध्या सुरू होत्या आणि त्या दरम्यानच राज्यपालांनी हे पत्र लिहिलं होतं. या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये चर्चा वादाचे देखील अनेक प्रसंग होते, ज्याच्यामध्ये 12 आमदारांचा देखील मुद्दा होता. ही यादी नेमकी कुठे आहे याविषयी देखील चर्चा रंगत होती आणि त्याच दरम्यान आता राज्यपालांनी हे पत्र परवा लिहिलेलं होतं आणि त्याला आता मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. यामध्ये त्यांनी विविध मुद्दे मांडलेले आहेत आणि यात संसदीय कामकाज समितीत अधिवेशन कार्यकाळाची नुकतीच कामकाज समितीची बैठक झाली, त्याच्यात अधिवेशनाचा कार्यकाळाबद्दल देखील चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. एकीकडे आपण बघतोय की यामध्ये कोणकोणते मुद्दे मांडण्यात आलेले आहेत. त्यांनी असं म्हटलं, आपले दिनांक 24 जून 2021चे पत्र प्राप्त झाले. सदर पत्रात नमूद केल्यानुसार श्री देवेंद्र फडणवीस जे विरोधी पक्षनेते आहेत महाराष्ट्र विधानसभेचे, यांच्या शिष्टमंडळानं आपणास सादर केलेल्या निवेदनात मुद्द्यांबाबत खालीलप्रमाणे वस्तुस्थिती आहे अशा रीतीनं मुद्देसूद असं उत्तर यात देण्यात आलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. अजित पवारांच्या नातेवाईकांचा जरंडेश्वर साखर कारखान्यावर आता ईडीनं कारवाई केल्याचं कळतंय. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी या साखर कारखान्यावर ईडीनं कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. यात कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार उघडकीला आल्याचं हे प्रकरण आहे. हा कारखाना प्रकरणी जी माहिती समोर येते त्यानुसार कारखाना विकत घेणारी कंपनी ही गुरु कमोडिटीजमध्ये सुनेत्रा पवार यांच्या जय ॲग्रोटेक या कंपनीतून सुमारे 20 कोटींचं भांडवल यात गुंतवण्यात आलेलं होतं. अजित पवारांचे मामेभाऊ असलेले राजेंद्र घाडगे हे या जरंडेश्वर कारखाना विकत घेणाऱ्या कंपनीचे संचालक असल्याचं देखील कळते आणि त्यामुळे एकाच वेळी अजित पवारांनी राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना कारखाना कमी किमतीत मिळवून तो आपल्याच नातेवाईकांच्या नावे घेतल्याचा आरोप ईडीकडून त्यांच्यावर करण्यात आला. त्यातली गुंतवणूक ही त्यांच्या पत्नीचा म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या नावे असलेल्या जय ॲग्रोटेक या कंपनीतून करण्यात आली होती आणि त्यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे. हा नेमका घोटाळा काय आहे याविषयी देखील आपण माहिती सध्या टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत. ही ईडीनं केलेली कारवाई ज्याच्याविषयी कालपासून चर्चा आहे. कारखाने सूतगिरणी कमी किमतीत विकले असा देखील आरोप यात करण्यात आलाय. आमच्या नेत्याला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याचं कटकारस्थान सुरू आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे नवाब मलिक यांनी. बघूयात ते काय म्हणालेत. ज्या पद्धतीने ईडीच्या माध्यमातून अजितदादांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांच्या बाबतीत बातम्या पेरण्यात येत आहे, साखर कारखाना हे सीज केलं, जे काही असेल ते कायदेशीर कारवाई ते करत असतील, पण अजितदादा असतील त्यांचे परिवारातले लोक असतील कुठलेही बेकायदेशीर कामं केलेली नाही. ईडीला काही माहिती असेल तर निश्चित रूपाने देण्यात येईल, पण ज्या पद्धतीने बातमी पेरण्यात येत आहे आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी, पक्षाला बदनाम करण्यासाठी, हे सगळं कटकारस्थान सुरू आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी हे गंभीर आरोप केलेला आपण बघतो आहोत आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया बघणार आहोत. आणखीन एक छगन भुजबळ या संदर्भात काय म्हणतात तेही ऐकूयात. प्रेशर टॅक्टिक्स जे आहे हे चालूच आहे. म्हणजे फक्त जे मंत्री आहेत त्यांना कुठून तरी अडचणीत आणायचं, त्रासात आणायचं. बरं, हा कार्यक्रम अख्ख्या देशात चालू आहे.
पवार साहेबांनी पण मागे म्हटलं होतं की ह्या ज्या शासकीय यंत्रणा ज्या आहे त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर देशभरामध्ये सुरू आहे आणि सर्वच राजकीय पक्षाचे जे आहेत विरोधी पक्षाचे लोक या संदर्भामध्ये बोलत आहेत. आणि नंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे आणि गेल्या 2 वर्षात या प्रादुर्भावामुळे अवयवदान आणि प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांमध्ये सुमारे 70% घट झाली आहे अशी माहिती पुढे येते आणि त्यामुळे अवयव प्रत्यारोपणासाठी वाट पाहत असलेल्या रुग्णसंख्येत 4,000पर्यंत वाढ झाली आहे आणि त्याचवेळी अवयवदानामध्ये मोठी घट पाहायला मिळते आहे आणि या परिस्थितीमध्ये प्रत्यारोपणाची वाट पाहणारे 200 रुग्ण आता प्रत्यारोपण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला आहे अशी धक्कादायक माहिती समोर येते. कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक समस्यांना देखील अनेकांना सामोरं जावं लागतंय. कोरोनामुळे अवयवदान करणाऱ्यांच्या संख्येतही त्यामुळे घट होते. सरकार दरबारी याची दखल घेतली जाणार आहे का असा प्रश्न सध्या विचारला जातोय. या संदर्भात काही बैठकांमध्ये याविषयी निर्णय होणार का याविषयी देखील सध्या चर्चा सुरू आहे. पुण्यातली ही बातमी आपण बघतोय. दोन वर्ष जे आपल्या सगळ्यांनाच कोविडने वेढलं होतं त्यामुळे जे काही नंबर ऑफ ट्रान्सप्लांट्स म्हणतो आपण म्हणजे ट्रान्सप्लांट्सची संख्या ह्या 2020 साली आणि 2021 साली डेफिनेटली कमी झालेली आहेत. म्हणजे हे फक्त ब्रेन डेड पेशंट्सकडनं किडनी मिळून आपल्या पेशंटना कॅडेव्हर ऑर्गन ची किडनी मिळाली आहे यातच असं नाही. जे काय लाईव्ह डोनर ट्रान्सप्लांट म्हणतो आपण म्हणजे सख्ख्या नातेवाईकांनी जी किडनी देतं हे पण नंबर्स गेल्या 2 वर्षात 50% साधारणपणे कमी आलेले आहेत. बरेचसे उपचार केल्यानंतर साधारणतः 1-2 वर्षापासून डायलिसिस चालू आहे आणि ऑपरेशनचं पण एक 1.5-2 वर्ष झालं ट्रीटमेंट म्हणजे तारीख घेतोय पण काही कारणास्तव पुढं पोस्टपोन होत चालले आणि इकॉनॉमिकल पण अडचणी असल्यामुळे ते पुढं आले आणि आता साधा लास्ट मार्चमध्ये ऑपरेशन होतं. तारीख पण हे झाली ती फायनल आणि टेस्ट बाकीची ट्रीटमेंट पुढं आली ती पण त्यामध्ये मग डोनर आई तर आईला कोविड झाला. मग कोविडमुळे ते परत ऑपरेशन पुढे 1-2-3 महिने पोस्टपोन झालं. जी लॉकडाऊन सुरू झाला मार्च महिन्यात तेव्हापासनं ऑर्गन डोनेशनला खरं म्हणजे गती एकदमच कमी झाली आहे. त्याचं कारण असं की हॉस्पिटलमध्ये सगळ्या हॉस्पिटल्समध्ये कोविडचेच पेशंट जास्त करून आपण बघतो आहोत ते आत्तापर्यंत आणि लॉकडाऊनही अजूनपर्यंत काही प्रमाणात थोड्या प्रमाणात जास्त प्रमाणात कुठे कुठे चालूच आहे. त्याचा ऑर्गन डोनेशनवरती परिणाम असा झालेला आहे की गेल्या वर्षी 41 जणांचंच फक्त ऑर्गन डोनेशन होऊ शकलं. त्यामुळे पुण्यातली बातमी आपण बघतो. इथे महाअवयवदान अभियानाच्या अंतर्गत जनजागृती केली जाते की अवयवदानामुळे कशा रीतीनं जीव वाचू शकतो, एखाद्या रुग्णाला नवीन आयुष्य मिळू शकतं. त्यामुळे असहाय्य रुग्णांना जीवनाची अमूल्य भेट तुम्ही कशा रीतीनं देऊ शकता यासाठीचे उपक्रम देखील राबवले जातात. त्यामुळे बी अ डोनर बी अ हिरो अशी ही कॅम्पेन आहे. आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची राजकीय बातमी सध्या कळते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेते आणि आमदारांचे सध्या संपर्क मोहीम सध्या सुरू आहे असं म्हणता येईल. कारण तीनही पक्षांचे प्रमुख नेते महाविकास आघाडीच्या आमदारांना सध्या फोन करतायत अशी माहिती कळते. अधिवेशन जवळ येत चालले आणि अधिवेशन कालावधीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा विषय सध्या चांगलाच गाजतोय आणि या विषयाबरोबरच कशा रीतीनं पुरवण्या मागण्या असतील किंवा विधेयक मंजुरी यासाठी सभागृहात बहुमत राहावं यासाठी आमदारांसमवेत संपर्क साधण्याचा सध्या प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. सागर कुलकर्णींकडून अधिक माहिती घेऊयात. सागर, काय अधिक अपडेट्स? महाविकास आघाडी सरकार त्यांच्या सर्व आमदारांना संपर्क सुरू केलेला आहे कारण की 2 प्रमुख गोष्टी आहेत. एक तर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी करणं, दुसरीकडे 2 दिवसाच्याच अधिवेशनामध्ये विरोधकांकडनं वेगवेगळ्या राजकीय खेळ तर महत्वाची बिलं तसंच पुरवण्या मागण्या या सभागृहामध्ये मंजूर कराव्या लागणार आहेत. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील बहुमत हे असणं गरजेचं आहे फ्लोअरवर. त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या सर्व आमदारांना फोन करून शनिवारी संध्याकाळपर्यंत किंवा रविवारी सकाळपर्यंत मुंबईत हजर राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसंच RT-PCR टेस्ट संदर्भात देखील सूचना केलेल्या आहेत कारण की साधारणतः 72 तासाचा कालावधी असेल. जर रविवारी टेस्ट रिपोर्ट आले तर ते 3 दिवस अधिवेशन जे असणार आहे, सोमवार मंगळवार 2 दिवसाचं आणि रविवार या 3 दिवसासाठी लागू असेल. यामुळे
आमदारांना उपस्थित राहणं, आमदार इतर ठिकाणी कुठे जाऊ नयेत, काही इतर राजकीय घडामोडी घडू नयेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे. धन्यवाद सागर. या माहितीबद्दल महाविकास आघाडीच्या आमदारांना सध्या संपर्क केला जातो. आपल्याला माहिती आहे त्या काही दिवसात म्हणजे सोमवार मंगळवारी अधिवेशन आहे आणि त्याच्यासाठी मोर्चे बांधणी अशासाठी केली जाते की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि इतरही मुद्द्यांवर बहुमत राहावं यासाठी ही सगळी संपर्क मोहीम सुरू आहे असं म्हणता येईल. आणि यानंतर आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अगदी काही वेळापूर्वी एक ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की ईडीनं मला 2 समन्स पाठवलेत, कागदपत्रांसह उपस्थित राहावं असं त्यांनी सांगितलंय. पण त्यांनी असं म्हटलेलं आहे यामध्ये ECIR अर्थात एन्फोर्समेंट केस इन्फॉर्मेशन रिपोर्ट मला द्यावी, त्याची कॉपी मला द्यावी अशी त्यांनी ईडीकडे विनंती केलेली आहे असं देखील ट्विट त्यांनी केलेलं आहे. मला हवी असलेली कागदपत्र द्यावी, त्याचबरोबर इतर आवश्यक बाबींचा सविस्तर उल्लेख यात करण्यात आलेला आहे अशी माहिती आता अनिल देशमुख यांनी ट्विट करून दिलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची ही एक महत्त्वाची बातमी. मला हवी असलेली कागदपत्र देखील दिली जावीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी सध्या आपण बघतो आहोत. त्यांनी असं म्हटलं, ईडीनं मला कागदपत्रांसहित उपस्थित राहावे असे 2 समन्स पाठवलेत. मी ईडीला 2 सविस्तर पत्र पाठवून ECIRची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्र हवी आहेत ती त्यांची यादी द्यावी अशी विनंती केली असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठवता येईल असं त्यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी ट्विट केलेलं आहे. त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या 2ही पत्रात केलाय. मी ईडीला यापूर्वी सहकार्य केले आहे आणि यापुढे देखील असेच सहकार्य करत राहीन असं देखील त्यांनी या ट्विटमध्ये म्हटल्याचं कळतंय. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. अनिल देशमुख यांनी हे ट्विट करून ही माहिती दिली आहे. आणि आत्ताच्या क्षणाची आत्ताची एक सगळ्यात महत्त्वाची बातमी राजधानी दिल्लीतून येते आणि ती बातमी अशी आहे की 30 तारखेला म्हणजे परवा म्हणजे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली अशी माहिती कळते. या दोघांची दिल्लीत भेट झाली अशी माहिती कळते आणि यामध्ये अमित शहांच्या निवासस्थानी 2 तास या दोघांमध्ये चर्चा झाली सकाळी 7 ते 9च्या दरम्यान अशी माहिती सध्या कळते. आणि यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीमध्ये चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे आणि या दोघांमध्ये ही महत्त्वपूर्ण भेट झाल्याची सध्या चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनेक मुद्द्यांवर दिल्लीमध्ये म्हणजे देशाच्या राजधानीत चर्चा झाली अशी देखील माहिती सध्या मिळते. आणि सकाळी 2 तास म्हणजे सकाळी 7 ते 9 या दरम्यान या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये भेट झाल्याचं कळतं आहे. परवा म्हणजे 30 तारखेला ही भेट दिल्लीत झाल्याची माहिती कळते.